आज आपण सर्वांना 11th आवरला मेसेज गेले की अशा पद्धतीचा एक उपक्रम आम्ही मागच्याही 2018-19च्या दरम्यान राबवला होता. खरं तर ही दुःखद घटना आणि मी मगाशी आपल्याकडे येऊन गेलो. आपल्याला उशीर होतोय, तुमच्या बाकीचाही तुम्हाला कव्हरेज करायचं असतं, तरी सुद्धा आपण या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम आहे त्याला अनुसरून तुम्ही सगळ्यांनी वाट बघितली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि उशीर झाल्याबद्दल परत एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही बघितलं असेल की गेल्या 2 महिने झालं, 2-3 महिने आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी भूमिका मांडतायत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चाललेला आहे. असंच 2017-18च्या दरम्यान सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत जवळपास 58 मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गातून निघाले आणि परत टोकाची भूमिका घेऊन मराठ्यातल्या काही तरुणांनी अगदी उद्विग्न होऊन जवळपास त्यावेळेस 42 माझ्या तरुण मुलामुलींनी आत्महत्या केल्या. खरं तर हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही. आपला देश स्वतंत्र होताना सुद्धा महात्मा गांधींनी सुद्धा लढा उभा केला, अहिंसेच्या मार्गातून उभा केला, अनेक आंदोलन केली, मोर्चे केले, उपोषणं केली. पण मला वाटतं त्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं उद्विग्नता आणि इतक्या टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं प्रमाण असं काही झालेलं नाही. पण आता एक आरक्षण एक मुद्दा म्हणजे जगण्यातल्या पूर्ण एवढ्या मोठ्या आयुष्यातला एक भाग म्हणजे आरक्षण आहे. 100% तो काही जगण्याचा मार्ग नव्हे. त्यावेळेसही मी असंच माझ्या तरुण मुलामुलींना मराठ्यांचं आवाहन केलं होतं की आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही. हे आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून मागणी करणं आपलं काम आहे. जोपर्यंत आपलं गोल अचीव्ह होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणे, संयमानं लढत राहणे, अहिंसेच्या मार्गानं लढत राहणे आणि आपल्या समाजामध्ये जागृती करणे हा त्याच्यातला भाग आहे. पण ज्या पद्धतीचं आज ही पुन्हा ह्या मुलामुलींनी जी टोकाची भूमिका घेतली, आत्महत्या केली, खरं तर मला परत एकदा आपल्या माध्यमातून माझ्या संपूर्ण समाजाला सांगायचं आहे, माझ्या छत्रपतींच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगायचं आहे की आज हे 40 पण त्यावेळेचे 40-41 आज हे 35 माझी मुलं गेली. त्या घरातला एक वंशाचा दिवा करता पोरगा 18 ते 22 वर्षाचा 30 वर्षाचा गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे नंतर कोणी बघतो का? हे होईल, आरक्षण मिळेल, आरक्षण मिळणार नाही, काहीतरी होईल, तडजोड होईल, हा विषय संपून जाईल. पण त्या घरातला दिवा एकदा विझल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होते? त्याला एखादी त्याची समजा लग्न झालेलं असेल तर त्याला एखादा लेकरूबाळ असेल तर त्याची अवस्था काय असते? त्या महिलेची अवस्था काय असते? त्याच्या वृद्ध आई बापाची अवस्था काय असते? त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय असते? ते घर पुढं अस्तित्व टिकू शकत नाही, ते जगण्यात लायक राहत नाही. ही आतापर्यंतची परिस्थिती आहे. याच्याकडे किती लोकांनी, मराठ्याच्या किती लोकांनी आतापर्यंत जे काही माझे 40 बांधव गेले त्यावेळेस सुद्धा फुल नाही फुलाचे पाकळी कुठेतरी दुःखावर फुंकर घालायचे या माध्यमातून मी पुढे आलो. माझी त्या लोकांना त्यावेळेस मी 1-1 लाखाची मदत केली होती. ते काय आयुष्याला पुरणारी मदत आहे का? कुठंतरी एक सावरायचं, कुठंतरी एक आधार द्यायचा हा त्याच्यातला एक भाग आहे. आजचा सुद्धा तोच भाग आहे. कुठंतरी सावरायचं आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून कळकळीची हात जोडून साष्टांग दंडोट घालून माझ्या समाजातल्या तरुण मुलामुलींना, माझ्या समाजातल्या बांधवांना कळकळीचं आवाहन करतोय की हे टोकाची भूमिका नका घेऊ. कारण एकदा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचा पहिला विचार करा. मग हे आरक्षण मिळवायचं किंवा काय करायचं हे कुणासाठी करायचं आहे? सगळे जर त्याचा उपभोग घेणारं, त्या ठिकाणी ती एन्जॉय करणारा माणूस किंवा ती व्यक्ती, ती मुलगा, ती मुलगी जर माझ्या समाजातली अशा पद्धतीतून नष्ट होत असेल, अशा पद्धतीचा एक मेसेज जात असेल तर आरक्षण घेऊन करायचं काय? मग हे मिळवतोय कुणासाठी? हा लढा कुणासाठी चाललेला आहे? आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी माझ्या संपूर्ण मराठा समाजाला परत आवाहन करतोय की टोकाची भूमिका घेऊ नका. शासन शासनाच्या पद्धतीनं काम करतंय. ज्याला कुणाला ह्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या त्या मांडतायत. आज ह्या ठिकाणी मी माझी कुठलीही भूमिका मांडणार नाही. माझी एकच भूमिका आहे माझ्या समाजाची. ज्या समाजामध्ये मी जन्मलोय त्या समाजाचं मी देणं लागतो. त्या मातीत मी जन्मलोय. ते माझं आणि त्या मराठ्यांचं, आमचं रक्त एक आहे. त्याच्यासाठी काहीतरी करायचं, ही माफक भूमिका आज आपल्या माध्यमातून मी मांडतोय. आणि परत आपल्या माध्यमातून माझ्या समाजातील तरुण तरुणींना एकच आवाहन करतो, ह्याच्यावर आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही. अंतिम साध्य हे नाही. अंतिम साध्य आरक्षण सुद्धा नाही. आपण जिवंत राहिलो, आपण असलो, आपलं अस्तित्व असलं तर हे आरक्षण, तर हा सगळा संसार. अदरवाईज ह्याला काहीही अर्थ नाही. म्हणून आज आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं
ज्या तरुण तरुणींनी आत्महत्या केलेल्या आहे त्याचे कुटुंब, त्यांचे आई वडील असतील, त्यांच्या कोण समजा मिसेस वगैरे असतील किंवा भाऊ बंध कोणी असतील, त्यांना मी या ठिकाणी बोलून घेतलंय. आणि ह्या आता येणारा पुढा दिवाळीचा सण आहे, दुःखाचा डोंगर सगळ्यावरती कोसळलाय. एक फक्त कर्तव्य म्हणून त्या कुटुंबाला कुठंतरी आधार द्यायचा. हे अंतिम सत्य असूच शकत नाही, हे आयुष्याला काहीच पुरणार नाही. आज आम्ही आमच्या छत्रपतींच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला 5-5 लाखाचा निधी हा भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना देतोय. आणि दिवाळीचं सुद्धा जे काय आता सामान असेल, माझ्याबरोबरचे जे काय सहकारी असतील आमच्या मराठा क्रांती मोर्चातील, ते त्यांच्या घरोघरी जाऊन उद्यापासून ते दिवाळीचं सामान, आता दिवाळी तर ते साजरी होऊच शकत नाही, असं दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्याकडं सण अगदी त्यांच्या तोंडचा घास पळाला असेल, त्यांच्या आई वडील अंतरुणाला खेळले असतील, अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांना सावरण्याचं काम आज मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करतोय. आणि माझ्या ह्या आज काय छोटे असतील, काय मोठे असतील, काय कॉलेज लाईफ मध्ये असतील, ह्या सगळ्यांचं दत्तक एक पालकत्व मी आज आपल्या माध्यमातून अस्तित्व मिळेल, उद्या मिळेल का नाही हा नंतरचा भाग आहे. परत एकच सांगतो की आत्महत्या करू नये एवढं कळकळीचं नम्र मी आवाहन करतो.